नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। नवरात्रात खोडाई माता मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। नंदुरबार तालुक्यातील प्राचीन व जागृत खोडाई माता मंदिर नवरात्रोत्सवात भक्तांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र ठरत आहे। नवरात्राच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली। पहाटेपासूनच मंदिरात रांगा लागून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। नवरात्र म्हणजे शक्ती, श्रद्धा आणि भक्तीचा सोहळा। या 9 दिवसात देवीची विधिवत पूजा, होम हवन आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असून भाविक तन मन आणि धनाने सहभागी होत आहेत। मंदिर समिती व स्थानिक प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तात्पुरती पोलीस चौकी देखील उभारण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर परिसरात यात्रेचे आयोजन करण्यात आले असून झुले, पाळणे, पूजा साहित्य, घरगुती वस्तू आणि खाद्यपदार्थांची दुकाने भरली आहेत। त्यामुळे संपूर्ण परिसराला मेळाव्याचे स्वरूप आले आहे। खोडाई मातेचे मंदिर केवळ नंदुरबारपुरते मर्यादित नसून शेजारच्या जिल्ह्यातील भाविकांना देखील आकर्षित करते। श्रद्धा, इतिहास आणि भक्तिभाव यांचा संगम असलेले हे ठिकाण नवरात्राच्या काळात उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत असून जय माता दी च्या जयघोषाने संपूर्ण नंदुरबार भक्तिमय वातावरणाने उजळून निघाले। लोकसेतू मराठी न्यूज साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।